सध्या छावा सिनेमा हा खूप लोकप्रिय झालेला आहे आणि छावा सिनेमा हा सगळ्यांनीच बघायला पाहिजे. भारतातच नव्हे तर भारताबाहेरही हा सिनेमा बघायला पाहिजे. कारण मराठ्यांचा खरा इतिहास सांगणारा, मराठ्यांवर झालेला अन्याय आणि मराठ्यांचा हा शूरवीर राजा म्हणजे छत्रपती शंभूराजे, त्यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. पण हा चित्रपट जिथे संपतो तिथून पुढे काय झालं तो इतिहास सांगणारा मराठी रंगभूमीवरील एक नवकोरं नाटक, ज्या नाटकाचं नाव आहे रणरागिणी तारा राणी. छावा चित्रपट जिथे संपतो तिथे हे नाटक सुरू होतं, रणरागिणी तारा राणी. 19 फेब्रुवारीला या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग झाला. त्या शुभारंभाच्या प्रयोगामध्ये रणरागिणी तारा राणी ची भूमिका करणारी अभिनेत्री तनिषा वर्दे हिला फाईट सिक्वेन्सच्या वेळेला एक अपघात झाला आणि तिच्या पायाचा मसल टेअर झालेला आहे. तरीसुद्धा त्यानंतर ती प्रयोग करते आणि खरोखरच ह्याला म्हणतात कलाकार, ह्याला म्हणतात कलेबद्दल असलेली आस्था आणि ह्यालाच म्हणतात कलेसाठी वाहून घेणं. आपल्या पायाला इजा होऊन सुद्धा ही तनिषा वर्दे अभिनेत्री ही या नाटकाचे डिक्लेअर केलेले प्रयोग करते. आपल्या पायाला खूप इजा होऊन सुद्धा ती रंगमंचावर उभी आहे आणि तिचं हे काम आणि हे रणरागिणी तारा राणी नाटक बघण्यासाठी येणारे प्रेक्षक हे सगळं समजून हे नाटक बघतात. खरोखरच एक अविस्मरणीय असा प्रसंग आहे. खरं तर डॉक्टरांनी तिला 6 आठवडे आराम करायला सांगितलं असताना देखील ती प्रयोगासाठी उभी आहे, उभी ठाकते आणि प्रयोग एकदम बिनधास्तपणे सादर करते. छत्रपती शिवाजी मंदिर ट्रस्ट निर्मित हे नाटक रणरागिणी तारा राणी ह्याचे प्रयोग, याच्या तारखा आधीच डिक्लेअर झाले असल्यामुळे तनिषा वर्दे हिचं असं म्हणणं आहे की हे प्रयोग झाले पाहिजेत आणि ह्या प्रयोगामार्फत जी जनजागृती आहे मुलींसाठी, महिलांसाठी खूप महत्त्वाचे आहे असं तिचं म्हणणं आहे. आणि खरोखरच हे नाटक अवश्य बघा, रणरागिणी तारा राणी. कारण हे नाटक नव्हे तर हा एक आपला इतिहास आहे आणि इतिहास जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच हे नाटक बघायला हवं. कारण हे नाटक एक ऊर्जा देणारं नाटक आहे. हे नाटक एक सत्य सांगणारं नाटक आहे. हे नाटक म्हणजे 27 वर्षांचा स्वातंत्र्य लढा आहे. कारण एवढी इजा होऊन सुद्धा एक कलाकार म्हणून, एक अभिनेत्री म्हणून नाटकाचे प्रयोग होण्यासाठी ही तनिषा वर्दे रंगमंचावर उभी ठाकते. तिच्या ह्या बिनधास्तपणाला आमचा सलाम. आणि खरोखरच कलाकार हे रंगभूमीसाठी असतात, कलाकार हे प्रेक्षकांच्या सेवेसाठी असतात. रसिक प्रेक्षकांचं, मायबापांचं आशीर्वाद असतो हेच खरं. कारण रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाशिवाय कलाकारांना ती ताकद मिळत नाही. रसिकांच्या आशीर्वादामुळे आणि रसिकांच्या प्रेमामुळेच हे सगळे कलाकार सज्ज आहेत पुढील प्रयोग करण्यासाठी. तेव्हा सगळ्यांनी अवश्य आवर्जून हे नाटक बघा, रणरागिणी तारा राणी. याचे प्रयोग संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे तर पूर्ण देशात याचे प्रयोग होणार आहेत असे याचे निर्माता ब्रिगेडियर सावंतसाहेब यांचं म्हणणं आहे. आणि खरोखरच आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे याचे अनेक प्रयोग होतील, हजारो प्रयोग होतील अशी खात्री आहे. धन्यवाद.